अक्षरा, मी अधिपतीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली आहे भुवनेश्वरीशी लग्न करण्याची. बाबा तुम्ही असं करायला नको होतं. असं का केलं बाबा तुम्ही? त्यांना जे हवंय तेच केलं. आता त्यांना कळलं असेल की आपण असं वागलं म्हटल्यावर आपल्याला हवं ते मिळतं. बाबा तर त्यांना कळून चुकलंय की आपल्या मुलाचा संसार उधळल्यावर हा माणूस नमतं घेतो. तुम्ही हत्यार दिलं बाबा त्यांच्या हातात. मी दुसरं काय करणार अक्षरा? मी तुम्हा दोघांना एकत्र कसं आणणार आहे? अहो पण बाबा आम्ही एकत्र नसलो तरी आमचं प्रेम आहे एकमेकांवर. अक्षरा, प्रेम आहे म्हणून तर तुम्ही दोघांनी एकत्र राहायला हवं ना. हे काय केलं तुम्ही बाबा? ताई अगं तुझ्या ताब्यात हे घर आहे, फॅक्टरी आहे, अधिपती आहेत. मग ह्याची काय गरज आहे ताई तुला? अगं तू हे समजा करून केवढी मोठी रिस्क घ्यायलास माहितीये तुला? ताई ती आली का समजा संपलं संपलं. अधिपती, अगं अधिपतीवरची तुझी सत्ताच राहणार नाही. दुर्गे, अधिपतींवर कुणी बी सत्ता गाजवू शकत नाही. ते स्वतःच्या मर्जीचे मालक आहेत आणि कधी कधी त्यांचा ह्यो चांगुलपणाच लई आडवा येतोय बघ. आता बघ, आम्हाला शाळा बंद करायची होती, आम्ही पगार अडवले होते, पण अधिपतीने आम्हाला तसलं काय बी करू दिलं नाही. आणि या सगळ्याच्या मागं मास्तरीण आहे हे आम्हाला चांगलंच ठाव आहे. त्या घराबाहेर असल्या तरी बायको म्हणून अधिपतींवर, या घरावर हक्क काही त्यांनी सोडलेला नाही. तेच तर, तो हक्क आमच्याकडे नाही. त्यामुळे बाहेर राहून सुद्धा त्या अधिपतींना कंट्रोल करत राहणार. कधी प्रेम म्हणून, कधी दया म्हणून त्या काय ना काही मागत राहणार आणि अधिपती त्यांचं ऐकत राहणार. आणि दर वेळेला आम्हाला माघार घ्यावी लागणार. आणि म्हणून आम्हाला ह्यो हक्क पाहिजेल आहे या घरावर, या घरच्या कर्त्या पुरुषावर, बायकोचा हक्क. आणि तो हक्क आम्हाला लग्न केल्या बिगर मिळायचा नाही. अधिपतींनी आईसाहेब म्हणून आम्हाला लई मोठा मान दिलाय, पण आता आम्हाला आमचा हक्क पाहिजेल आहे. या घरच्या लक्ष्मीचा मान पाहिजेल आहे. ताई तू 4 पावलं का नाही जगाच्या पुढे असतेस, हे काय माझ्या लक्षात नाही आलं बघ. आता येऊ दे आली तर. आज ना उद्या त्या या घरात परत येणार याचा अंदाज होताच आम्हाला. आता कसं मोठेपणा पण झाला, अधिकार पण आहेच. आता आमचे हक्क बरोबरीचे होणार, आमचा काकणभर जास्तच. आता त्यांना कायद्यानं सासुरवास करणार आम्ही. बाबा तुम्ही आता भुवनेश्वरी मॅडमना कायद्याने अधिकार देणार आहात. आधी त्यांच्याकडे कुठलेच अधिकार नव्हते तर त्यांनी एवढं केलंय. आता बायकोचा अधिकार मिळाल्यावर ते काय करतील बाबा? अक्षरा, पण सगळे अधिकार त्यांना आधीच बळकावलेले होते ना. पण मी फक्त तुम्हा दोघांचा विचार केलाय आता. बाबा तुमचा हेतू चांगला आहे पण निर्णय चुकीचा आहे. आता इलाज नाही अक्षरा, आता हे करावं लागेल मला. बाबा असं नाहीये, असं काही नाहीये. म्हणजे मला सांगा, तुम्ही तुम्ही खरंच मनापासून अधिपतींची शपथ घेतली होती? हा हा, म्हणजे भुवनेश्वरीने माझ्याकडून आधी जे सगळं वधवून घेतलं की हे कारस्थान नाहीये वगैरे, तेव्हा मी अधिपतीच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेतली. पण अक्षरा, जेव्हा मी असं म्हणालो ना की भुवनेश्वरीशी मला मनापासून लग्न करायचं आहे, तेव्हा का कोण जाणे माझा हात अधिपतीच्या डोक्यावरून हल्ला होता, अधांतरी होता तो. मी असं का केलं मला माहिती नाही, पण झालं असं. बाबा म्हणजे खरं तर तुम्ही शपथ नाही घेतली अधिपतींची? म्हणजे मला माहिती नाही, पण त्यावेळेला इन्स्टिंक्टिव्हली मला जे करावं असं वाटलं ते मी केलं. बाबा हे चांगलं केलं. तुम्ही खरी शपथ घेतलीच नाहीये बाबा अधिपतींची. तुमची शपथ खोटी होती, बरोबर? म्हणजे ती शपथ पूर्ण करण्यासाठी तुम्ही बांधील नाही आहात. याने काय होणार? मी सगळ्यांसमोर कबूल करून तर बसलोय. अक्षरा, मी जर आता माघार घेतली ना तर त्याचा परिणाम थेट तुमच्या नात्यावर होईल. मी जर माघार घेतली तर भुवनेश्वरी या जन्मात तुम्हा दोघांना एकत्र येऊ देणार नाही. आता हे नाही करता येणार मला आता लग्नाला नाही म्हणता येणार नाहीये. पण बाबा आपण नाही म्हणायचंच नाही. मग म्हणजे आपण काट्यानं काटा काढायचा. अक्षरा, मला कळत नाहीये तू काय म्हणतेस. हे बघा, भुवनेश्वरी मॅडम आतल्या गाठीच्या आहेत.
त्या नेहमी 4 पावलं पुढचा विचार करतात पण वाकडा विचार करतात. आता आपण त्यांना त्यांच्याच पद्धतीनं नमवायचं. आपण त्यांच्यासारखा विचार करायचा. आपणही त्यांच्यासारखाच विचार करायचा बाबा. त्यांना त्यांच्या पद्धतीनं नमवायचं. बाबा मला सांगा, भुवनेश्वरी मॅडमनी काय केलंय? तिने माझ्या मुळावरच घाव घातला ना. माझ्या मुलाला वश करून घेतलं आणि त्या बळावरती सगळ्यांना नाचवते ती. एक्झॅक्टली. आता आपण त्यांच्यासारखंच डोक्याने खेळायचं. भावनेनं विचार करायचा नाही. म्हणजे त्या कसं करतात, भावनांचा देखावा करतात, तसं आपण करायचं. आपल्यासाठी ते अवघड असेल कदाचित, पण आपण आपल्या खऱ्या भावना नाही दिसू द्यायच्या. आपण त्यांचीच ट्रिक त्यांच्यावर वापरायची. अक्षरा, तू म्हणतेस ते सगळं खरं आहे, पण कसं आहे ना बाळा, हे सगळे छक्के पंजे, ही सगळी कारस्थानं, हे असं असं मुखवटा लावून वावरणं भुवनेश्वरीसाठी सोपं आहे. तिच्या नेचरचा पार्ट आहे तो. तू चांगली मुलगी आहेस, हे सगळं आपल्याला कसं जमणार? आणि हे करताना काही उलटसुलट झालं तर? बाबा उलटच झालंय. आता भुवनेश्वरी मॅडमच्या पद्धतीने ते सुलट करायचंय आपल्याला. बाबा मी हल्ली नेहमी असा विचार करते की ह्या सिच्युएशनमध्ये भुवनेश्वरी मॅडमनी कसा विचार केला असता. आणि मी जेव्हापासून असा विचार करू लागले तेव्हापासून मला खटाखट उत्तरं मिळत आहेत. मला हे जर आधी कळलं असतं ना बाबा, ही वेळ माझ्यावर आज आलीच नसती. पण आता ही ट्रिक मला सापडली आहे बाबा, आणि आता ही आपण वापरायची. आपलं घर, आपला संसार, आपली हक्काची माणसं परत मिळवण्यासाठी वापरायची. अक्षरा, मला अजून नीट कळत नाहीये तू काय म्हणतेस. हे बघा, सोपं आहे बाबा. आपण काय करायचं, चांगलं आहे ना अधिपती, वहिनी घरी येत आहेत. अरे मला केवढा आनंद झालाय, आणि तू दुःखी आहेस. तुला नाही वाटत का त्याने परत घरी यावं? अरे त्यासनी वाटतंय काय पण यावं असं? कळेलच आता. तुला खरं सांगा की आम्हाला कवा असं वाटतंय की आमचं परत सगळं नीट जुळेल, पण नंतर लगेच पुढच्या क्षणाला लगेच धसच होते काळजात. नाही म्हणल्या तर काय ते आपल्याला काय पचणार नाही हवा. त्या नाही म्हणल्या ना, आणि आईसाहेबांवर केवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळेल बाबा. नको. हे सगळं आमच्या बाबामुळे झालंय माहिती आहे काय? 2 वेगळे विषय त्या माणसाने एकत्र करून टाकले, त्याच्यामुळे विषय हार्ड झालाय. वर आम्हाला सांगतात स्वतःच्या बायकोला ज्यानं असं वागवलंय त्यांना आम्हाला सांगून. ते काय केलं माहिती आहे काय? त्यांनी तोंड सुख घेतलं रे. मी आत्तापत्र जास्ती जे म्हणत होतो का नाही, तेवढं सगळे व्याजासहित घेऊन टाक परत, असं म्हणून त्यांनी तोंड सुख घेतलं आमच्यावर. लय भूषण वाटत असेल त्यासनी. असू दे, विषय आमच्या बाबाचा नाही, विषय ह्यो आहे. मास्तरीनबाई जर घरला आल्या नाहीत तर आई साहेबांचं काय? त्या नाही आल्या तर ना, तुला वाटतं का त्या येतील? तुला वाटतं ना त्यांनी घरी यावं? मला काय त्या जाऊच नाही असं वाटत होतं. माझं काय घेऊन बसलायस? मला काय वाटतंय ते महत्वाचं आहे. त्यासनी काय वाटतंय ते महत्वाचं आहे. तू टेन्शन घेऊ नकोस, त्या परत घरी येतील. बघ तू. टेन्शन घेऊ नको. हे बरं सांगतो, दाढी वाढवून साधू बाबागत टेन्शन घेऊ नको. म्हणजे अरे ओंक्या, आम्ही आता आयुष्याच्या अशा टप्प्यावर होतो, इथनं पुढे सगळं सुरळीत होईल असं वाटलं होतं. म्हटलं काय, आत्तापुत्र गाडी पुढच्या टप्प्यावर जायला पाहिजे होती, लेकरं बाळ खेळायला पाहिजे होती घरात. आम्ही आपलं गिरट्या घालतोय गोल गोल तिथंच. आई शपथ कवा कवा वाटते ना, सान दिशी जावं, टाम दिशी उचलून घेऊन यावं त्यासनी खांद्यावर घेऊन. होय की विषय एंड करून टाकावा असं वाटत. जमेल ना बाबा? हे अक्षरा, भीती वाटते मला. भीती तर मलाही वाटते. अक्षरा, हे सगळं करायची खरंच गरज आहे? गरज आहे बाबा. जशाच तसे ठकास महाठक झाल्याशिवाय भुवनेश्वरी मॅडम सुधारणार नाहीत बाबा. दरवेळी त्यांनी कारस्थानं करायची आणि आपण भोगत राहायचं, सोसत राहायचं. हे असं किती वेळ चालणार बाबा? कधीतरी त्यांनी जे केलंय त्याची किंमत त्यांना मोजावी लागली पाहिजे. ठीक आहे, तू म्हणतेस तसं करूया. आपण मी आत्ताच जाऊन बोलू का तिच्याशी? नाही नाही, तुम्ही आत्ता त्यांच्याशी काहीच बोलू नका बाबा. तुम्ही आत्ता बोललात ना तर त्यांना माघार घ्यायला वावे. तसं करू नका. त्यांची लग्नाची सगळी तयारी पूर्ण होऊन जाऊ दे, पत्रिका वाटल्या जाऊ दे, त्यानंतर आपण बोलायचं. बरोबर आहे. त्याआधी तू सुद्धा घरात आलेली असेल अक्षरा, पण नंतर तिने तुला बाहेर काढायला नको आहे. बस बाबा, मी वचन देते तुम्हाला, मी एकदा आपल्या घरी आले की पुन्हा बाहेर जाणार नाही. मी अधिपतींना, आमच्या संसाराला, घराला या जन्मात अंतर देणार नाही बाबा. बस, मला हेच ऐकायचं होतं बाळा.
आता मला काळजी नाही. तू आज येतेस का घरी? कुणाच्या घरी बाबा? कुणाच्या म्हणजे बाबा कुणाच्या घरी? मला आता काहीच माहित नाहीये. जेव्हा भुवनेश्वरी मॅडम माझ्याशी बोलतील तेव्हा मला सगळं कळणार आहे. करेक्ट आहे. बाबा तुम्ही जे करताय ते करत राहा आणि मी जे ठरवलंय ते मी करेन. डोकं असलेला माणूस जेव्हा शिकलेला सुद्धा असतो तेव्हा तो किती भारी पडू शकतो हे आता भुवनेश्वरी मॅडमना कळायलाच हवं. बोलून घ्या तुम्ही सुनबाईंशी, त्यांना या म्हणावं घरला. आमचं ऐकणार नाहीत त्या. तुम्ही बोलून तर बघा. जाऊ देऊ आईसाहेब. आणि आमचा फोन तरी कुठे लागतोय? काय तुम्हाला ब्लॉक बिक केलंय की काय? काय माहित काय केलं, ब्लॉक केलं काय त्यांचं त्यांना माहिती. पण जाऊ दे, तरी तुम्ही मला शेवटचा उपाय म्हणून ठेवा आईसाहेब. हां, कारण मी गेलो ना तर मी डायरेक्ट त्यासनी उचलून घेऊन येणार. एवढंच करू शकतोय मी. नाही नाही, तशी येळ येणार नाही. आम्ही तशी काही येळ येऊ देणार नाही. तुम्ही नका काळजी करू, मी बघतो काय करायचं ते. हा ताई काय म्हणले ते? नाही म्हणले का फोन कराय? मग आता कोण फोन करणार त्या टवळीला? बाळा, हे सगळं करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. भुवनेश्वरी जेवढी जमिनीच्या वर आहे ना तेवढीच ती जमिनीच्या खाली आहे. तिला जे मिळवायचं असतं ते मिळालं नाही तर ती जास्त घातक, जास्त दुष्ट होत जाणार. ती कोणाची नाही आहे. ती हातातली सत्ता जाऊ देणार नाही सहजासहजी. ती राखण्यासाठी काय वाटेल ते करेल ती. करू द्या बाबा, करू द्या. मी नाही घाबरत त्यांना. मलाही आता कळलंय बाबा, मी शहाणी झाली अनुभवातून. मला कळलंय की सतत सतत इमोशनल होऊन नाही चालणार. डोकं ठिकाणावर ठेवून स्ट्रॅटेजी वापरून त्यांच्यासमोर वागावं लागेल, तरच त्यांच्यासमोर निभावं लागणार आहे. बाबा माझं घर येते, माझा नवरा, मी का सोडून जाऊ? बाबा आता तुम्ही फक्त मी त्या घरात येण्याची वाट बघा. मग बघा मी भुवनेश्वरी मॅडमना कसा धडा शिकवते ते. अक्षरा, तिची एक इदर कल्याणी बहीण आहे ना ती दुर्गेश्वरी मॅडम. ती भुवनेश्वरी इतकीच उपद्रवी आहे. मला तर असं वाटतं ना की माझ्या फोनमध्ये तुझा नंबर ब्लॉक तिनंच केला होता. माझ्याकडे पुरावा नाही आहे, पण मला संशय आहे, माझी खात्रीच आहे तशी. ती महान नीच बाई आहे. भूतासारखी सतत घरात फिरत असते, भिंतीला कान लावून असते, कोण काय बोलतं हेच सगळं चालू असतं तिचं. प्रचंड उलाढाली सुरू असतात तिच्या. आपल्याला तिच्यावर सुद्धा लक्ष ठेवावं लागेल. बाबा काय योग आहे बघा. म्हणजे करेक्ट सैतान आहेत की नाही. नाम लियावर हजर. काय ग दुर्गे, लागला का फोन? नाही की ताई, म्हणजे लागलाय फोन, पण माझा फोन आहे म्हणल्यावर ती मुद्दा म्हणून फोन उचलत नसेल बघ. जवळ उचलत नाही तवर लावत राहा. ताई मी काय म्हणते, आपण एवढी किंमत कशा पाहिजे द्यायची तिला? एवढी कोण मोठी लागून गेली ती? आम्ही मानत नसलो तरी सुनबाई आहेत त्या घरच्या, आणि आता तर आम्हाला त्यांची गरज आहे. त्यामुळे त्यांच्याशी बोलणं झालंच पाहिजे. लाव परत फोन. ताई अगं पण तिला जर कळलं का आपल्याला तिची गरज आहे, मग तर ती जास्तच थेर करणार की. दुर्गे, जेवढं सांगितले तेवढं कर. उगा आमचं डोसकं फिरवू नकस. आणि जरा नीट बोल त्यांच्याशी. त्यांचं डोसकं लई शातीर आहे. हवंय नव तुला? त्यामुळं मोजून मापून आम्ही जेवढं सांगितलंय तेवढंच बोलायचं. काय उगाच आपलं चराट लावू नगस. स्वतःचं डोसकं चालवायचं नाही, कळलं काय? ताई तुला खरं सांगू, मला का नाही तिचं नाव ऐकलं का नाही तरी डोसक्यात तिडीक जाते बघ. तुझी तिडीक तुझ्या डोसक्यातच ठेव आता. हा, फोन लाव आता. मनात किती बी राग असला तरी जिभेवर साखर आणि डोसक्यावर बर्फ ठेवायचा, हे नेहमी ध्यानात ठेवायचं. काय, लाव फोन. आम्हाला हे घोंगडं लय भिजत ठेवायचं नाही आता. वय ताई. आणि स्पीकरवर टाक. हा
मला काय वाटतंय ते महत्वाचं आहे, त्यासनी काय वाटतंय ते महत्वाचं आहे. तू टेन्शन घेऊ नकोस, त्या परत घरी येतील. बघ तू. बोलून घ्या तुम्ही सोनबाईंशी, त्यांना या म्हणावं घरला. आमचं ऐकणार नाहीत त्या. तुम्ही बोलून तर बघा. आम्हाला काय ढीग वाटते हो त्यासनी जाऊन घेऊन यावं म्हणून. जे वाटतंय ते कर ना मग. काय म्हणलास? आणि मी हेच म्हणालो, जे वाटतंय ते कर. जा आणि वहिनीला घरी घेऊन ये. कधीपासून सांगतोय मी तुला. हा, आईसाहेबांसंग बी हेच बोलणं झालं आमचं. अरे मग वाट कसली पाहतोयस? जा आणि वहिनीला घरी घेऊन ये. त्या पण तुझी वाट पाहत असतील. त्यांनाही वाटत असेल तू यावं आणि त्यांना घरी घेऊन जावं. तर आणि ती काडी मोडची नोटीस पाठवली ती. तुझी गाडी अजून त्या नोटीस पाशीच अडकली आहे. मग काय करू? किती वेळ त्याचा विचार करणार आहेस तू? ते सोड आणि पुढे जा आता. त्यात अडकून बसण्यात काही अर्थ नाहीये. जा आणि वहिनीला घरी घेऊन ये. अरे भीती वाटते रे ओंक्या. कसली? मी आणायला गेलो आणि नाही म्हणले तर त्यासनी संसार करायचा नाही म्हणताना तर त्यांनी ती नोटीस पाठवली ना. आत्ता बदरू कसं इकडून तिकडून कानावर नुसतं येत होतं रे बाबा. नोटीस पाठवल्या त्यासनी आमच्या संग राहायचं नाही असं तसं वाटत होतं. समजा मी थेट प्रत्यक्ष त्यांना भेटायला गेलो, मी म्हणलं चला घरला, आणि त्यांनी तोंडावरच एकदम नकार देऊन टाकलं. हवा नाव. त्या क्षणाचा मी विचार बी करू शकत नाही. सगळंच अवसान गळून जाईल माहिती आहे का. माझ्या अंगातलं हाय नाही तेवढी बी आशा सगळी धुळीला मिळेल. हे बघ अधिपती, तू निगेटिव्ह विचार करू नकोस हा, आणि होप सोडू नकोस. अरे मन घाबरते रे ओंक्या, समजून घे तू. त्याच्यात आमच्या बाबाने एक डोसक्याचं दही करून ठेवलाय. अरे नको तेव्हा शहाणपणा शिकवायला आले माहिती का आम्हाला. स्वतः काय वागले ते दिसत नाही आयुष्यभर. मला लेक्चर देत मी काय वागलो त्याच्याबद्दल. अरे वडील आहेत ते तुझे, त्यांचा हक्क आहे. ये बाबा, आता तू त्यांची बी वकिली करू नको रे. हे काळा कोट देऊ काय तुला? घालून फिर फॅक्टरीत. हे बघ, मी वकिली वगैरे करत नाहीये. जे खरं आहे ना तेच सांगतोय. आणि आम्हा सगळ्यांना वाटतं की तू वहिनीला घरी घेऊन यावंस म्हणून. अरे मला बी वाटतं रे त्यांनी घरला यावं म्हणून ओंक्या. भावा ऐक माझं, तू आधी जा आणि त्यांना घरी घेऊन ये. नाही नाही नको, थांब जरा. आईसाहेब म्हणलं तसं करूया. त्या प्रयत्न करतात तर करू दे. त्यांच्याच्यानं काय झालं नाही तर मी आहेच की शेवटी. मी कुठं जातोय? पुन्हा फोन येतो. हे एवढे का फोन करतायत मला? यापूर्वी कधी एवढे कॉल केले नव्हते त्यांनी मला. ती माठ आहे ग. हे स्वतःहून फोन करत नसेल, त्याची ताई सांगत असेल. तू घे ना फोन, घे, स्पीकरवर टाक. हॅलो. हॅलो मास्तरीन बाई. कोण बोलताय? आहे का आता? तू काय विसरलीस का काय आमसनी मास्तरीन बाई? हॅलो, कोण बोलताय? अगं ताई, ही काय येडी बिडी झाली का काय? वळ पाळत नसल्यावर की बोलायला. हॅलो. हॅलो, मला आवाज नाही ऐकू येते. मी ठेवते फोन. अगं मास्तरीन बाई, अगं तू फोन कशाला ठेवतेस? मी हाय की, मी बोलते तुझ्याशी. अगं तू काय माझा आवाज बिवाज ओळखला नाहीस काय? तुमचा आवाज ओळखायला तुम्ही पंतप्रधान आहात का? ए मास्तरीन तू, अगं तू काही ओळखलं नाहीस का काय माझा आवाज? अगं म्या बोलते दुर्गेश्वरी बोलते म्या. अच्छा, म्हणजे अधिपतींच्या घरात राहतात त्या का? अगं अधिपतींच्या घरात राहता का असं काय विचारतेस? मी अधिपतीची मावशी आहे, मावशी. अच्छा अच्छा अच्छा, बर बर बर. अच्छा अच्छा म्हणजे कळलं. म्हणजे तुम्ही अधिपतींच्या घरात राहता त्या दुर्गेश्वरी मॅडम बोलतायत. कळलं, बोला. नंबर बिंबर शेव नाही का काय माझा? बर ते जाऊन दे. कशी आहेस तू? ठीक. आणि तुझ्या घरचे ठीक आहेत. नक्की नव? तुम्ही हे विचारायला केलंय का मला फोन? अगं नाही, म्हणजे असं सहज चौकशी करायला फोन केला. म्हणजे बघ की मला वाटलं का तू मला एखादा फोन करशील काय तर होईल, पण नाही, तू फोन बी नाही केलास मला. अगं म्हणजे तू घरातनं गेलीस काय तशी बदललीस की ग? बदल हा सृष्टीचा नियम आहे मॅडम. तुम्हाला माहित नाही का? हा मला माहित आहे की बदल ह्यो सृष्टीचा नियम आहे. सृष्टी नाही, सृष्टी 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 असा शब्द आहे. तेच ते नाही नाही, तेच नाही. म्हणून दाखवा बरं.
सृष्टी. हा सृष्टी. सृष्टी. हा अगं तू आता काय माझी शिकवणी घ्यायलीस का काय फोनवर? मास्तरीन बाई म्हणता ना मला. तुमचा शब्दाचा उच्चार चुकला म्हणून सांगितलं. बरं केलं सा, लक्षात ठेवीन मी. हा बर, मग झालं असेल तर ठेवू का फोन? अगं थांब थांब, कुठे ठेवतीस फोन? एवढी काय काय लागले तुला फोन ठेवायची? बर मला सांग तू कुठं आहेस? का? अगं सांग की कुठं आहेस ते? बाहेर आहे. बाहेर म्हणजे घरी नाहीये. बघितलं ताई कशी बोलते ही? शांतपणा करायला निसता. हॅलो हॅलो, आहात का तुम्ही? अगं हाय की, मी इथंच आहे. मी कुठं जाणार आहे? हा बोल बोल. म्हणजे तू माझ्याशी अशी वाकड्यात का बोलायलीस? हो वाकड्यात कुठे बोलतेय मॅडम. तुम्ही जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं दिली मी.